5 वाजले की माझ्या कामाची धावपळ चालूच होती. पण त्या कामात पहिलं मला वेदला व्यवस्थित ठेवावं लागतं. त्याचं खायला वगैरे व्यवस्थित केलं, त्याला स्वच्छ केलं म्हणजे मला बाकीच्या कामाकडे लक्ष देता येतं. त्यामुळं त्याला पहिलं म्हणलं आता खायला करावं आणि त्याला उत्तप्पा बनवायला घेतला. तसं तर मी घरातल्या सगळ्यांसाठीच बनवणार होते, पण म्हणलं तर पहिलं त्याचं केलं म्हणजे मला बाकीकडे लक्ष देता येईल. खायला बनवायला घेतलं, त्याला किचनवरतीच बसायचं होतं. किचनवरती बसूनच त्याला बघायचं असतं की मम्मा कशी खाऊ करते आणि तिथंच बसून म्हणला मला खायला पण दे. मग ते बनवून घेतलं आणि त्याला खायला घेतलं. तेवढ्यात विरा आली. विरा म्हणजे मला पण खायचं, लगेच जेवण करायचं. मग तिला म्हणून तू जेवण करायला घे, तोपर्यंत मी तुला पण बनवून देते. आणि तसं पण विराला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तिला घेत नाही, त्यामुळे तिच्या मैत्रिणी पण बोलत असतात की मम्मी तुला घेत नाही. पण पहिले मी रील बनवायचे, त्यात व्हिडिओ शूट विराज करायचे, त्यामुळे तिला मला व्हिडिओमध्ये घेता येत नसायचं. आणि त्यात मी आणि फक्त वेदच असायचो. कधी कधी फक्त मी सिंगलच असायचे. पण आता कसं होतं की मला रील बनवायला वेळ नसतोच. आधी पण नसायचा, पण त्यातल्या त्यात मी वेळ काढायचे. पण आता अजिबातच वेळ नसतो. तो आणखीन जसा मोठा होत चाललाय तसा आणखीनच त्रास द्यायला लागलाय. त्यामुळे मी आता ब्लॉगच काढते आणि ते सोपं पण जातं एडिट करायला. कसं होतं लहान आणि मोठ्या मुलात जास्त अंतर असलं की मोठ्या मुलाला काय वाटत असतं की हा मम्मा फक्त त्याच्या लहान बाळाचंच लाड करते. पण असं काय नसतं की आईसाठी दोन्ही मुलं सारखीच असतात. आणि ती त्यांना पण असं जाणून दिलं की वेगळंच वाटतं की बाबा हां ती मलाच ओरडते, त्याला नाही ओरडते किंवा लहान भावाला नाही ओरडते. पण असं काही नाही आहे. तिला पण मी ह्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगत असते की तू मोठीस, तुला ह्या गोष्टी समजतात, पण त्याला ह्या गोष्टी नाही समजते. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तू त्याला समजून घ्यायचं असतं. वीराला पण प्रेमाने सांगितलं की ती समजून घेते. पण कसं होतं की ती पण एवढी मोठी नाही आहे की तिला ह्या गोष्टी मी न सांगता समजणार आहेत. त्यामुळं मुलांवर ओरडून रागून काही उपयोग नसतो. असं नाही की मी अजिबातच त्याला ओरडत नाही, पण कसं होतं की लहान मुलांना जेवढं त्यांच्या पद्धतीने त्यांना समजावता येईल तेवढं त्यांना लवकर समजतं. आजच्या ब्लॉगमध्ये आता एवढंच बोलते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.